मोसंबी बागेत ज्यावेळेस आपण आंब्या बहार धरतो त्यानंतर मार्चच्या शेवटी शेवटी किंवा एप्रिलपर्यंत गुंडी चांगली व्यवस्थित सेट होऊन जाते आणि गुंडी व्यवस्थित सेट झाली तर शेतकरी अ, आश्वस्त होऊन जातो की आता काही समस्या नाही आहे. पण अचानक काही ढगाळ वातावरण आलं किंवा वातावरणामध्ये काही बदलाव झाले, आपल्या पाणी नियोजनामध्ये काही गडबड झाली, तर अशा वेळी बरेचसे रोगांचा प्रादुर्भाव अ, मोसंबीच्या बागेत दिसतो आणि गुंडीगळीचं प्रमाण वाढतं. तर ह्या गुंडीगळीचे प्रमाण कसं कमी करायचं आणि बागमध्ये सुधारणा कशी करायची याविषयी आपण आज योगेश मस्के सरांसोबत चर्चा करू. राम राम सर. राम राम. आता हे एप्रिल महिन्यामध्ये उष्णतेच्या सोबत सोबत बाकी अजून कोणते कोणते कारणं आहेत ज्याच्यामुळे गुंडीगळ होते? सुरुवातीला तुम्ही सांगितलं जसं उष्णता, टेम्परेचर वाढून जातं. त्याचसोबत दुसरं म्हणजे आपल्या बागेमध्ये वाढणारं गवत. तर ह्या गवतामध्ये अनेक किडींचा, रोगांचा प्रादुर्भाव वाढून जातो त्या गवतासोबत. आणि जिथं पाणी मातीचा संपर्क येतो तिथं पण अंडीनाशक किंवा मग रोगांचा प्रादुर्भाव चालू होतो. प्रत्येक रोग हा जमिनीतच तयार होत असतो. आणि त्याचसोबत आपण आता मोसंबीमध्ये भरपूर ठिकाणी नियोजन बघतो आपण. भरपूरशा ठिकाणी आपण आतमधल्या आळ्यामध्ये पाणी देतो आणि बाहेर जी ही आपण हे पाडलेली फट्टी याच्यामध्ये पण पाणी देत असतो. तर मग अशा वेळी आपल्याला आता हा रोगांचा प्रादुर्भाव कमी करायचा आहे. तर मग अशा वेळी आपल्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आपल्या बागेतील तणाचं नियोजन करावं लागणार आहे. तर मग या तणाच्या नियोजनामध्ये आपण एकतर तण जागेवर कापून टाकलं किंवा मग ग्रास कटरनं ते कापून टाकल्यानंतर ते जागेवरच पडून देणं गरजेचं आहे. त्याचसोबत ते कापल्यानंतर गवत कापल्यानंतर त्याच्यावरची जी काही रोगराई असते ती परत आपल्या बागेत चालू होऊन जाते. मग ती फळावर असो, पानावर असो, काडीवर असो, सगळीकडे ती रोगराई वाढून जाते. मग आपण एक ग्रास कटरमधून जे गवत कापलं त्यानंतर आपल्याला बुरशीनाशक आणि कीटकनाशकांचं फवारणी होणं गरजेचं आहे. याचसोबत हे गवत आपल्या बागेत असताना आपल्या बागेत दमट वातावरण असतं. कारण बागेमध्ये येणारी हवा बाहेर निघत नाही, ती गवतामुळं बागेमुळं थोपल्या जाते. आणि त्या दमट वातावरणामध्ये अनेक रसशोषक किडी म्हणजे थ्रिप्स माव्यासारखं, त्याचसोबत मिलीबगसारखी किडी, मिलीबगसारखे रोग ॲक्टिवेट होत असतात. त्याचसोबत कोळी माईट ज्याला आपण म्हणतो मंगू माईट, हे पण ॲक्टिवेट होत असतं. तर मग याच्यावरती कंट्रोल मिळवणं आपल्याला गरजेचं असतं. गुंडी अवस्थेनंतर तसं आपण एक पाठीमागे एक व्हिडिओ काढला होता थ्रिप्ससाठी, एक 2-3 दिवसापूर्वी काढलेला आहे आपण, किंवा उद्या परवा आपल्या चॅनलवर पडेल तो, ज्या बागेत थ्रिप्स आलेल्या आता. हे बघा, थ्रिप्स आल्यानंतर हा स्पॉट बागेत चालू होऊन जातो. तो कुठल्याही अवस्थेत रसशोषक किडीचा अटॅक होऊ शकतो, कारण वातावरण स्टेबल नाही आहे. वातावरण जर चेंज झालं ढगाळ वातावरण तर रोगाचा प्रादुर्भाव वाढून जातो. मग अशा वेळी याच्यासोबत आपल्या बागेमध्ये अजून जे माईट म्हणतो आपण, कोळी मंगो माईट, याचा पण प्रादुर्भाव वाढून जातो वातावरणात फळ काळं बदल. होऊन जातं, फळ त्याचं काढून मग चट्टे याच्या पडतात, कंट्रोलसाठी आपल्याला वेळोवेळी जसं या प्रकारचं त्याच्यावर डाग दिसणं हां, हे सुरू होऊन जुन्या जातं. फळावरती डाग जुळा येणं, फळावर. त्याला काजळी पण म्हणतात शेतकरी. हां. मग अशा वेळी आपल्याला याला कंट्रोल करण्यासाठी वेळोवेळी आपल्या काही फवारण्या असतात. मग त्या कीटकनाशकातून असो, बुरशीनाशकातून असो, त्याचसोबत जैविक कीटकनाशकातून असो. कारण आता काही आपल्याला कुठला मधमाशीचा वगैरे काही रोल राहिलेला नाही बागेत. त्यामुळं आता आपण कुठल्याही याच्यातून त्याच्यावरती आपल्याला त्या रोगांवरती विजय मिळवणं गरजेचं आहे. मग ते वेळोवेळी आपल्याला फवारण्या करणं गरजेचं आहे. त्याच वेळेत आपण ही जी गळ आहे याला थांबवू शकतो. कारण वातावरण बदलल्यानंतर आता जी गळ बघतोय आपण, ही फंगीसाईड गळसुद्धा म्हणू शकतो आपण याला. बुरशीनाशकाच्या याच्यामुळं सुद्धा ही असं गळी होऊ गुंडीच्या शकते. देठावर कसं म्हणजे दिसतं आपल्याला, त्याच्यावरून कळेल की हा बुरशीनाशक मारायची गरज आहे? जसा स्पॉट असा इथं पडला तसं देठाला पण थोडंसं पिवळसर स्पॉट पडून जातो त्या जागेवर. अच्छा. जिथून गुंडी सुटली ना तर हां, हां, देठाची हां. पुढची साईड थोडी अशी पिवळसर होऊन जाते. मग ही फंगीसाईड गळ असते. याला आपल्याला आता गुंडीची अवस्था एवढी झाल्यानंतर जेव्हा पाकळी गळून गेली तेव्हापासूनच आपल्याला वेगवेगळी बुरशीनाशकं देणं गरजेचं असतं, जेणेकरून आपल्या बागेमध्ये कुठलाही बुरशीचा प्रादुर्भाव राहत नाही. आता ह्या दमट वातावरणामध्ये ॲक्टिवेट होणाऱ्या रोगांवर कंट्रोल करण्यासाठी आपल्याला वेळोवेळी फवारण्या घेणं माव्याचा गरजेचं आहे. प्रादुर्भाव कसा ओळखावा? माव्याचा प्रादुर्भाव सर, सुरुवातीला मावा जो येतो तो आता ज्या वेळेत आपण फ्लावरिंग करतो, फ्लावरिंग अवस्थेमध्ये मावाचा प्रादुर्भाव जास्त असतो. त्या अवस्थेमध्ये कवळ्या पानांवरती, कवळ्या शेंड्यावरती किंवा मग जी पाकळी असते त्याच्या आसपास ते माव्याचा प्रादुर्भाव वाढून जातो. मग त्यावेळी आपल्याला कीटकनाशक घेता येत नाहीत, कारण त्यावेळेत आपला मधमाशीचा रोल असतो बागेत. अशा वेळी आपण
नीमार्कसारख्या प्रॉडक्टनं आपण त्याच्यावरती कंट्रोल मिळू शकतो. किंवा बाजारात काही जी कीटकनाशकं अशी येतात ज्याच्यामध्ये केमिकल नसतात. जसं 909 आपण ज्युपिटर 909 वापरतो. त्यावेळेत आपली कुठली मधमाशी डिस्टर्ब होत नाही. आणि तो स्प्रे आपण त्या वेळेत संध्याकाळच्या वेळेत किंवा सकाळच्या वेळेत ज्या वेळेत मधमाशी बागेत नसते त्या वेळेत करायचं सांगतो. तेव्हा आपण त्या माळ्यावर आता हे एप्रिल मे मध्ये सुद्धा माव्याचा काही प्रादुर्भाव होऊ नाही, शकतो का? ह्या वेळेमध्ये जास्त रस शोषक किडी आणि मंगोमाईट त्याचसोबत जिथे ज्या बागेत गवत बागेत जास्त झालेले तिथं मिलीबगचा पण प्रादुर्भाव वाढू शकतो. मग आपण मिलीबगचा प्रादुर्भाव वाढत असताना याला जर आपल्याला कंट्रोल करायचं आहे तर मग याला कंट्रोल करण्यासाठी आपल्याला जैविक बुरशीनाशक वापरणं गरजेचं आहे. जसं समजा बेवेरिया, मेटारायझम, व्हर्टिसिलियम या बुरशांनी मिलीबगवर कंट्रोल जास्त प्रमाणात मिळतो आणि बाजारामध्ये भरपूरशा कंपन्यांकडे हे प्रोडक्ट अवेलेबल आहे. आपण त्याचे स्प्रे शेड्यूल बघून त्याचं प्रमाण बघून जर ते भिजत घालून स्प्रे केला तर मिलीबगवर आपल्याला चांगला कंट्रोल मिळतो. आणि हा स्प्रे करत असताना आपल्याला मिलीबगचा स्प्रे करत असताना बागेच्या आतल्या बाजूला म्हणजे जे खोडाची जी लाईन आहे आळ्यांची बाजू ते पाणी बंद करायचं आहे आपल्याला. फक्त मधल्या फ्लडमध्येच गवत कापून पाणी चालू ठेवायचं आहे. आणि जे ड्रिपवर प्लॉट आहे त्यांची जसं नियोजन आहे तसंच पद्धती. कारण आपली जोपर्यंत काय होतं वातावरण स्टेबल होत नाही, ढगाळ वातावरणामध्येच हे रोगाचा प्रादुर्भाव वाढत असतो. जोपर्यंत वातावरण स्टेबल होत नाही तोपर्यंत आपल्या बागेमध्ये पाण्याचं कुठलंही शेड्यूल बदलता कामा नये. जसं आपलं पहिलं चालू होतं त्याच पद्धतीत फक्त जिथं मिलीबगचा अटॅक वाढून गेला तिथं आतल्या भागातलं पाणी बंद करायला पाहिजे आणि गवत आपलं सगळं नष्ट होणं गरजेचं. कारण गवता थ्रूच तो झाडावर येतो आणि आतलं पाणी बंद करून फ्लडनं पाणी देणं गरजेचं आहे. बागेत हवा खेळती राहिल्यानंतर रोगांचा प्रादुर्भाव कमी असतो. जसं थ्रिप्स आणि कोळी हम्म. हे दोन्ही सोबत सोबत येतात जवळजवळ. हो, तर हो. शेतकऱ्यांनी आता फवारणी कशी करावी? कोळीसाठी वेगळी करावी आणि थ्रिप्ससाठी वेगळी करावी, की त्यांनी कसं प्रमाण ठेवावं? त्यांनी एकत्र फवारणी केली तरी चालते. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की आपण जर नीमार्कचं जर प्रत्येक स्प्रेमध्ये जर हे ठेवलं प्रमाण ठेवलं किंवा नीमार्क प्रत्येक स्प्रेमध्ये घेतलं तर रस शोषक किडीचा अटॅक जवळपास 99% आपल्या बागेत नसतो. तर ते प्रत्येक स्प्रेमध्ये प्रत्येक शेड्यूलमध्ये ते येणं गरजेचं असतं. त्याचसोबत आपण मंगोमाईटसाठी आता बाजारात भरपूरशा औषधी आहे, वेगवेगळ्या पद्धतीत. त्याच्यामध्ये काही जैविकमध्ये पण येतात त्यांचंही कंट्रोल चांगलं मिळतं, वेळ लागतो पण चांगलं कंट्रोल मिळतं. त्याचसोबत कीटकनाशकामध्ये तुम्ही मंगोमाईटसाठी ओमाईट वापरू शकता, ओबेरॉन वापरू शकता. अजून भरपूरशी काही औषधी येतात जे आपण तर मंगोमाईटसाठी याच्यामध्ये वापरू शकतो. आंतरप्रवाही घ्यायला पाहिजे का फवाऱ्यातून आपण घ्यायला? जेव्हा रस शोषक किडीवर कंट्रोल मिळवत असतो, ज्या बागेत जास्त प्रादुर्भाव आहे आणि रस शोषक किडीमध्ये महत्त्वाची म्हणजे फुलकिडी ज्याला थ्रिप्स म्हणतो आपण, तिला कंट्रोल मिळवण्यासाठी आपण आंतरप्रवाहीचा जसं मागच्या कीटकनाशक व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं. हां, आंतरप्रवाही कीटकनाशक वापरणं गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये आपण समजा इमिडा म्हणू शकतो त्याला किंवा थायमोथॉक्झन यासारखे कंटेन वापरणं आपल्याला गरजेचं आहे. आणि त्याचसोबत जर आपण निमार्क ठेवलं तर अजून बेटर रिझल्ट येतात त्याच्यात. म्हणजे रस शोषक किडी प्लस त्याच्यामध्ये आपण ओमाईट वगैरे अजून वापरलं त्याच्यासोबत ओमाईट म्हणा ओबेरॉन म्हणा तर अजून चांगले रिझल्ट रस शोषक किडी प्लस मंगोमाईट दोन्हीचं पण कंट्रोल आपल्याला चांगलं मिळतं. आणि फंगीसाईड जी गळ आहे त्याच्यामध्ये आपण सुरुवातीच्या स्प्रेमध्ये M45 पासून सुरुवात करतो आपण स्टेज बाय स्टेज. तर M45 आता आपल्या बागेमध्ये आपलं M45 झालं 22-3 झालं सुरुवातीला. काही बागेमध्ये साप पण बुरशीनाशक होऊन गेलं. 2-3 स्प्रे आपले होऊन गेले त्याच्यामुळे आपल्या बागेमध्ये कुठं अटॅक या पद्धतीत दिसत नाही. आपल्याला आता 0.1% मध्ये हा अटॅक आहे बागेत, बाकी कुठं काही नाही. आणि आपला स्प्रे शेड्यूल चालू आहे. तर नॅनो युरियाचा कुठं उपयोग करायला पाहिजे का? आता याचसोबत आपण समजा आता हे रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी झाडात, कारण काय होतं आता झाडामध्ये जेवढं काही आपण खतं वगैरे दिलेली होती ती झाडाने ओढून घेतलेली. कारण आता झाडामध्ये प्रत्येक देठावर याच्यावर काडीवर आपण बघतो फळ लागलेलं आहे. झाडातलं सगळं जे काही अन्नद्रव्य साठवतं ते ओढून घेतलं. तर मग अशा अवस्थेमध्ये ज्यावेळेत आपण बाग थंड करतो त्यावेळेस जर आपण ड्रीपमधून पिकअप जादूसारखे प्रोडक्ट दिले ते मग सोबत नॅनो युरियासोबत युरिया. युरिया देऊ शकतो आपण किंवा मग युरिया मॅग्नेशियम आणि पोटॅश हे एकदा सोडल्यानंतर 4 ते 5 दिवसानंतर पिकअप जादूसारखे प्रोडक्ट जर आपण जमिनीतून दिले तर त्याचे रिझल्ट अजून बेटर येतात. झाडामध्ये ताकद वाढून जाते. परत झाडामध्ये युरिया सोडल्यामुळे जे अन्नद्रव्य खालून उचलतं ते वहनीकरणाचं काम चांगलं होऊन जातं. पानामध्ये ताकद वाढते, अन्न निर्मिती वाढून जाते झाडात. आणि जी फळांवरची जे समजा आता भरपूरसे फळं बघतो आपण तिथं चोपड्यापणा नसतो, क्वालिटी नसते फळावर, ती चमक नसते, ती वाढून जाते. याचसोबत आपण ज्या वेळेत वरतून फवारण्या घेतो हे कीटकनाशकाचे असो बुरशीनाशकाचे त्यासोबत जर आपण सिलिकॉन जर घेतलं तर सिलिकॉन अजून बेटर असतं. सिलिकॉनने एकतर झाडाच्या
पानावर किंवा मग फळांवर एक आवरण तयार होतं. त्यामुळे जे काही रस शोषक किडीचा अटॅक असो किंवा मिलीबगचा अटॅक असो, तो कमी प्रमाणात नुकसान होतं आपल्या फळाचं, पानाचं. सिलिकॉन घ्यायचं आहे, त्यासोबत आपण काही न्यूट्रियन्स जे आता पिकअप जादू तर आपण घालून देणार, परंतु वरून फवारणीत जर मायक्रोन्यूट्रन घेतलं तर अजून झाडामध्ये चांगली ताकद राहून जाते, फळाला कुठलीही इजा पोहोचत नाही किंवा फळाला अन्नद्रव्याचा साठा कमी होत नाही. जे न्यूट्रामिन सारखे काही जर न्यूट्रामिन, आर्कोमिन यासारखे आपण भरपूरसे पूर्वाचं येतं काही चिलमिक्स कॉम्बी वगैरे. चिललिटेडमध्ये आपण कुठल्याही चांगल्या कंपनीचं प्रॉडक्ट घेऊन आपण त्यासोबत एक बऱ्यापैकी अन्नद्रव्याचा साठा खालून आणि वरून देऊ शकतो. चालेल. धन्यवाद सर. धन्यवाद.